अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। सगळ्या आमदारांनी मागणी केली होती की ते पाणी आम्हाला खाली सिटीला आता जी चालू उभी पिके त्यांना दिलं पाहिजे, काही पिण्याच्या पाण्याची योजना बंद आहेत त्यांना दिलं पाहिजे। त्या गोष्टी आम्ही पालकमंत्र्यांच्या कानावरती घातल्या आणि पालकमंत्र्यांनी ताबडतोब सूचना दिलेत की सिटीला खडकवासला आणि निराडावा कॅनलच्या बाबतीत सिटीला पाणी सोडावं अशा पालकमंत्र्यांनी दिलेले। दुसरा उजनीचा आमचा जो विषय होता, पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासनाची पूर्वी 8 तासाची तिथे वीज 6 तास केली होती उजनी धरणावरच्या पेर पंपाची। ती वीज परत ताबडतोब आजपासून ते परत 6 तासाच्या ऐवजी 8 तास करण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी लगेच आता ते सर्क्युलर पण ते निघाले। त्यामुळे उजनी धारकाचे उजनी शेजारचे शेती पंप आहेत त्यांची वीज 6च्या ऐवजी आता 8 तास होणार आहे। तिसरा महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उजनी धरण दिवसेंदिवस पाणी खाली जाते, त्यामुळे तिथं मच्छीमार आहेत, जो आमचा मच्छीमार समाज आहे तिथं मासे कमी सापडतात। त्यामुळे त्या उजनीच्या ह्याच्यामध्ये धरणामध्ये साधारणतः 1 कोटी मासे त्या उजनी धरणामध्ये सोडण्याचा निर्णय पण आजच्या बैठकीमध्ये झालेला। त्याचा दिलासा निश्चित प्रकारे म्हणजे धरणातल्या मच्छीमाराला तर होईलच, पण मासे खाणाऱ्याला सर्वांनाच त्याचा निश्चित प्रकारे त्याचा फायदा त्याचा उपयोग होणार आहे। लोकसभेला मतदान झालं त्याचा कुठेतरी अशा प्रकारे पाणी काहीतरी पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? आता निवडणुकीसारखं राजकारण करून चालत नाही। एकदा दिवस जात असतात लोकसभेची निवडणूक वेगळी असते, विधानसभेची निवडणूक वेगळी असते आणि हे विसरावं लागतं। ते जर राजकारण जर आपण करत बसलो तर आपला विकास काय होणार नाही। परंतु त्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांचं खरंच आभार मानले पाहिजे। त्यांनी कुठलाही विषय न घेता ज्या मागण्या सर्वांनीच केल्या, म्हणजे त्या सर्वपक्षीय मागणी केल्या, त्या सगळ्या मागण्यांच्या आजच्या बैठकीमध्ये विचार करून एक चांगले निर्णय या डीपीडीसीच्या माध्यमातून आज पालकमंत्र्यांनी घेतलेले। मामा शरद पवारांनी मागणी केली होती तालुका निहाय निधी वाटपाची, मात्र त्याच्यावरती पालकमंत्री असं म्हटले की निमंत्रित सदस्यांनी खरं बोलू नये किंवा असं नाही, असं काही ते म्हटलेले नाहीत। पवार साहेब शेवटी सर्वांचेच आमचे पालक सगळ्यांचेच दैवत, त्याबद्दल पवार साहेबांबद्दल काही विषय नाही। आणि पवार साहेबांनी एखादी कुठली मागणी केली हे खरं तर मला वाटतं आपल्याकडे हे चुकीचं